स्वच्छतेबद्दल आपल्याला 2 मिनिटाची शपथ घ्यायची आहे आणि आपल्याला सहकार्य केलंय त्या सहार पोलीस स्टेशनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. विद्यार्थी आज अशी प्रतिज्ञा घेतो की भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देईन. मी भारत भूमीच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून 2 तास याप्रमाणे वर्षातील 100 तास उत्स्फूर्तपणे देईन. मी स्वतः उघड्यावर कचरा टाकणार नाही व इतरांनाही टाकू देणार नाही. मी आई वडिलांची सेवा करेन. आई वडिलांचं सगळं ऐकेन. आईने जरी दम दिला तर तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारायची. कोण कोण मिठी मारणार आहे? अरे वा. बोला भारत माता की. कसंही प्रॉब्लेम झाला तर प्रथम मला फोन करा. नंतर सहार पोलीस स्टेशनला 100 नंबरवर फोन करायचा. कुठेही त्रास झाला तर. अरे माती घे माती. मनोज प्रागतिकच्या सगळ्या सौभाग्यवतीने पुढच्या वाटचालीपुढे इथे साजरी करायची. माती कोण उचलेल? असं देवाचे आशीर्वाद आमच्या शाळेवरती आहेत. प्रत्येक वर्षी आम्ही एकादशीला हा कार्यक्रम करतो. पण रविवार आल्यामुळे आज आम्ही तो शनिवारी कार्यक्रम केला. पण एवढ्या वर्षात आम्ही करतो पण चांगला होतो. यावर्षी जबरदस्त झाला असं मला सांगावंसं वाटतं. पाऊस आला तरी मुलं इकडे तिकडे गेली नाहीत. सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी चोख बजावली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यामुळे मला खरोखरच सर्व शिक्षकांचं मनापासून आभार मानायचं आहे की आपली हिंदू संस्कृती ही कशी जपायला पाहिजे ते आजच्या दिंडीवरनं कळलं आणि मला खूप समाधान वाटलं. आमची दुसरी एक महत्वाची संकल्पना असते ती म्हणजे वृक्षदिंडी. पर्यावरणाविषयी जनजागृतीचे फलक आम्ही तयार केलेले आहेत. ते घेऊन आमचे विद्यार्थी आणि आम्ही वेगळीच्या साथीमध्ये तसंच स्काउट गाईडची जी मुलं असतात त्यांच्या संचलनामध्ये स्वच्छतेचे, आरोग्याविषयीचे आणि पर्यावरण जागृतीविषयी आणि वृक्ष लागवडीचे जे महत्व आहे त्याच्याविषयी संदेश देत आमची रॅली रामलीला मैदान आणि त्या ठिकाणी असणारं ते विठ्ठल मंदिर आहे. अतिशय जुनं विठ्ठल मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी जातो. म्हणजे माझी ही 33वी वारी आहे. त्या ठिकाणी 33 वर्ष माझ्या सर्व्हिसमध्ये आम्ही कंटिन्यू दरवर्षी त्या ठिकाणी जातो. पण आज हे आदल्या दिवशी आम्ही गेलेलो आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत जागतिक एज्युकेशन सोसायटीचे त्यांना मी म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम
या अंतर्गत वृक्षारोपण करायला सांगितलेलं आहे. तसेच आमच्या शिक्षण विभागाने सुद्धा प्रत्येक शाळेने 60-70 तरी झाडे लावा असं आम्हाला जे काम दिलेलं या महिन्यामध्ये, तर त्याविषयी आपल्याला काय करता येईल असं मी साहेबांकडे व्यक्त झाल्यानंतर साहेब म्हणते की आपण रामलीला मैदान येथे आषाढ एकादशीला वृक्षारोपण करून सुरुवात करूया आणि तो संकल्प आपण पूर्ण करूया आणि त्यानुसार आम्ही 5 झाडं लावून त्या ठिकाणी आम्ही ही सुरुवात केलेली आहे. एक पेड माँ के नाम या अंतर्गत. आणि साहेबांमुळे ते शक्य झालं आणि रॅलीला सुद्धा आमच्या अध्यक्ष जे सावंत साहेब आहेत त्यांचं सर्व नियोजन असतं. तसं 4 पोलीस स्टेशन आणि MIDC पोलीस स्टेशन यांचं सुद्धा आम्हाला सहाय्य मिळतं आणि त्याच्यामुळे आम्हाला ही रॅली घेणं शक्य होतं दरवर्षी आणि त्यामुळे आमची ही रॅली बोल. सर, आपण काय सांगाल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार यावे यासाठी आपले प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात चालू असतात, पण त्याच माध्यमातून आजची ही दिंडी झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने या मुलांकडे पाहिलंय की त्यांच्याकडे जी चर्चा होत असते त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या संस्कारामध्ये काय असा फरक पडताना आपल्याला जाणवलेला आहे? आजची दिंडी सरासरी मला वाटते 26 वर्ष झालं माझ्या या शाळेमध्ये. प्रत्येक वर्षी आम्ही आषाढ एकादशीनिमित्त 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आमची दिंडी तर असलीच असते, पण आजची दिंडी एक महत्वाची होती. आणि यात महत्वाचा वाटा म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सावंत साहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका शेला मॅडम आणि सर्व शिक्षकांनी 2 दिवस अगोदर आम्ही या दिंडीचं आयोजन केलेलं होतं. पूर्व सूचना मुलांना दिल्या होत्या, पालकांना दिलेल्या होत्या. त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षकांनी सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आज जवळजवळ 80% विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर त्या दिंडीमध्ये स्काउट गाईडची मुलं, नंतर लेझिमची मुलं आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग आणि इंग्रजी माध्यमाची मुलं आमची हजर होती. आणि आता हा कार्यक्रम आमचा सुंदररित्या सर्व शिक्षकांच्या सहाय्याने आम्ही पार पाडलेला आहे. मॅम, आपण या शाळेत एक शिक्षिका म्हणून काम करत आहात. ज्या पद्धतीने या शाळेचे सर्व असं मला सुभाष सावंत आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात तेव्हा शिक्षक म्हणून तुमच्याकडे कशा पद्धतीने भावना असतात, काय या गोष्टीबद्दल तुम्ही सांगा? I am a principal of Maro Pragati English Medium. So especially right now in today's culture, we have to preserve our Hindu religion. So all these events are very helpful to preserve our Hindu religion, and students also know how to cooperate, how to manage things, and how to involve in such events. So this is very helpful for all the students, and even it's more important for their future also, because from one generation to second generation they will provide it, or they can circulate it, pass it to the other generation. So it's very important to teach them how we have to be cooperative and how we have to involve in such events. So I would like to say thank you to the president of our school, Mr. Subhash Sawant sir, and all the respected teachers. आषाढी एकादशीचा औचित्य साधून जवळजवळ महाराष्ट्राची 800 वर्षाची परंपरा असणारी जी आषाढीची वारी जी आहे त्याचं प्रतिरूप आमची शाळा मरोळ प्रागतिक हायस्कूल आणि शाळेचे संस्थेचे अध्यक्ष आमच्या यांच्या प्रेरणेने गेली 35 वर्ष आम्ही पण अव्याहतपणे ही आषाढीची वारी जी आहे त्याचं प्रतिरूप आम्ही घेऊन जात आहोत. 35 वर्षाची आमच्याही शाळेला ही परंपरा आहे आणि त्या योगाने जो सांस्कृतिक वारसा जो आहे तो आम्ही पण आमच्या मुलांमध्ये रुजवतोय आणि यापुढेही असेच अव्याहतपणे चालू राहणार आहे. अशा पद्धतीने मरोळच्या प्रागतिक शाळेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने आज एकादशीची जी दिंडी होती ती या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आपल्याला शिक्षकांनी सुद्धा सुंदर पद्धतीने या शाळेबद्दलची आणि या शाळेच्या दिंडीबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. मी इथे सांगतो, आपला आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र.